गुन्हे कमी करण्यासाठी अघोरी उपाय। पोलीस ठाण्याच्या गेटवरच कापला बोकड। बोकडाच्या नावानं कायद्याचा बळी। पोलीस खात्याची लक्तर वेशीवर टांगणारा हा धक्कादायक प्रकार लातूरच्या उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यातला। या पोलीस ठाण्याच्या गेटवर चक्क बोकडाचा बळी देण्यात आला। कशासाठी? तर शांती करण्यासाठी। पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरात गंभीर गुन्ह्यांचं प्रमाण वाढलं। बोकड कापून शांती केल्यास गुन्हे कमी होतील अशी सुपीक भन्नाट आयडिया कुणा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या डोक्यात आली। मग काय, बोलावला एका कसायाला आणि पोलीस ठाण्याच्या गेटवरच दिला बोकडाचा बळी। धक्कादायक बाब म्हणजे ज्यांनी कायद्याचं रक्षण करायचं त्या पोलिसांनीच अंधश्रद्धेचा कळस गाठला। राज्यात जादूटोणा आणि अघोरी प्रथा विरोधी कायदा अस्तित्वात असताना खुद्द पोलिसांनीच कायद्याचा बळी दिला। कायदा धाब्यावर बसवणाऱ्या पोलिसांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं केली आहे। ज्यांनी कायदा पाळायचा आहे, ज्यांनी कायद्याचं अंमल करायचंय, त्यांनी जर त्या कायद्याची पायमल्ली केली तर याच्यासारखी लाजिरवाणी गोष्ट नाहीये। आणि म्हणून माझी पोलीस अधीक्षकांना नम्र विनंती आहे, उदगीरच्या डीवायएसपीना माझी नम्र विनंती आहे की या घटनेची कसून चौकशी केली पाहिजे आणि ज्यांनी कोणी हा प्रकार केला त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे। खरं तर गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक असायला हवा। कायद्याचा धाक असेल तरच गुन्हे कमी होऊ शकतात। अंधश्रद्धा रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक कायदा बनवलाय। कायद्याचं पालन करणारे पोलीसच अंधश्रद्धेला खतपाणी घालत असल्याचा प्रकार उदगीरमध्ये समोर आलाय। गुन्हे कमी होतात त्यासाठी बोकड कापून त्यांनी हा प्रताप केलाय। त्यामुळे बोकड कापून जर गुन्हे कमी झाले असते तर राज्यात पोलिसांची गरज काय, याचा प्रश्न उपस्थित केला जात आहे। वैभव बालकुंदे, जी मीडिया, लातूर।